तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी कामो विषयावरी. माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आज सरवडे गावामध्ये चालू असणारा हा नामयज्ञ सोहळा, चौथ्या दिवसाची प्रवचन सेवा माझ्या भाग्यानं मला प्राप्त झाली. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे पहिल्यांदा आभार. रेकॉर्डिंगची सेवा करणारे मानकर सर, रेकॉर्डिंगमुळे लोकांना ऐकायला मिळतं, लोकांचा फायदा होतो, पण कीर्तनकारांचा बऱ्याच वेळेला तोटा पण होतो. परवा म्हणजे माझं स्वतःच सांगतो, परवा कीर्तनामध्ये बोलता बोलता बोललो, प्रपंच हा आपोआप होत असतो, प्रारब्धानं होत असतो, परमार्थ हा अट्टहासानं करावा लागतो असं बोललो. रेकॉर्डिंग आमच्या घरात ऐकलं. हे रेकॉर्डिंग ऐकलं, दुसऱ्या दिवशी घरच्यांनी बॅरेल रिकामा करून ठेवला पाण्याचा. महाराज एवढं पाणी भरल्याशिवाय घरातनं कुठं जायचं नाही. मग कळलं, म्हणाले प्रपंच आपोआप होतोय, काय अट्टहासानं करावा लागतोय. काही गोष्टींचे फायदे असतात, तसे तोटे पण असतात. आज प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली ओवी आहे 9व्या अध्यायातली. तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, का भ्रांतासी कामो विषयावरी. 9वा अध्याय. यामध्ये भगवंतांनी अध्यात्म विद्येचा उपदेश केलेला आहे. अर्जुनाला अध्यात्म विद्येचा उपदेश केलेला आहे. त्या अध्यात्माला ब्रह्मविद्या, अध्यात्मविद्या, या अध्यायाला राजविद्या, राजगुह्य असंही म्हटलेलं आहे. राजविद्या, राजगुह्य योग म्हटलंय. शांकरी विद्या असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्याची बरीच कारण आहेत. भगवान शंकरांच्या पासून परंपरेहून आलेली विद्या ही अध्यात्म विद्या, भगवान शंकरांच्या पासून, म्हणून ही शांकरी विद्या म्हटलेलं आहे. शंग म्हणजे सुख आणि करून देणारी, करी म्हणजे करून देणारी, जीवाला सुख प्राप्त करून देणारी विद्या आहे. म्हणून सुद्धा या अध्यात्म विद्येला शांकरी विद्या असं म्हटलेलं आहे. सगळ्या जीवांना सुखाच्या प्राप्तीची इच्छा आहे. याच्या व जेवढे सगळे जीव आहेत या भूतलावर, त्यांच्या सर्वांना सुखाच्या प्राप्तीची इच्छा आहे. जीवाचे एकूण 4 प्रकार सांगितले: पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. त्यातला एक मुक्त वर्ग जर सोडला, त्यातले बाकीचे उरलेले 3, या सर्वांना सुखाच्याच प्राप्तीची इच्छा आहे. प्रत्येकाला, कुणाला दुःख व्हावं असं वाटत नाही, प्रत्येकाला काय, सुखाच्याच प्राप्तीची इच्छा आहे. पामर म्हणजे कोण? ज्याची इंद्रिय आपल्या ताब्यात नाहीत, मनोनिग्रह नाही, इंद्रिय निग्रह नाही, शास्त्राप्रमाणे आचरण नाही, स्वैर आचरण आहे, असा पामर. दारू पितो, सुख व्हावं म्हणून काय दुःख व्हावं म्हणून? सुखासाठीच, त्याला पण सुखाचीच इच्छा आहे. बरं, विधीनं प्रपंच करणारा विषय, शास्त्राच्या चौकटीत राहून विधीनं प्रपंच करणारा विषय, तो तरी कशानं विधीनं प्रपंच करतोय? कशासाठी करतोय? सुखासाठीच. त्याची पण इच्छा सुखासाठीच आहे. व विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व हे अंतरंग साधन चतुष्टय संपन्न होऊन ज्ञानाच्या प्राप्तीसाठी सद्गुरूंच्या शोधात निघालेला जिज्ञासू, मुमुक्षू, त्याला तरी इच्छा कशाची आहे? मला सुख व्हावं. सुखाचीच इच्छा आहे. प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे. वास्तविक सुख हे आपलं स्वरूपच आहे. वास्तविक सुख हे आपलं स्वरूप आहे. सच्चिदानंद, आनंद हे आपलं स्वरूप आहे. बघा, कस्तुरी मृगाचा एक दृष्टांत सांगितला आपल्याकडं, प्रसिद्ध आहे. कस्तुरी मृगाच्या बिंबीमध्ये कस्तुरी नावाचा एक सुगंधित पदार्थ असतो. ते हरिण ज्या ठिकाणी बसतं, त्या मातेला कस्तुरीचा सुगंध यायला लागतो. कस्तुरीचा सुगंध यायला लागतो. मग त्या वासानं त्याला वाटतं काय, या मातीतूनच कस्तुरीचा सुगंध यायला, असं समजून ते काय करतं हरिण, ती माती चाटायला लागते, माती हुंगायला लागते. वास्तविक तो सुगंध कुठला आहे? त्याच्याच ठिकाणी असणाऱ्या कस्तुरीचा आहे, पण त्याला ज्ञान नाही. तसं आपल्या ठिकाणी येणाऱ्या सुखाची जी अनुभूती आहे, आपल्याला विषयाच्या प्राप्तीनंतर येणाऱ्या सुखाची अनुभूती आहे, ती कुठली आहे? वास्तविक ते मूळचं आपलं स्वरूप आहे. आनंद हा आपलं स्वरूपच आहे. काय होतं? प्रक्रिया काय सांगितली? इच्छित विषय प्राप्त झाला असता एका क्षणापुरतं बुद्धी स्थिर होते. अशा स्थिर बुद्धीमध्ये काय होतं? आपल्या ठिकाणी असणाऱ्या आत्मानंदाचं आपल्याला भान होतं. एवढंच आहे. म्हणजे वास्तविक विषयाच्या प्राप्तीनंतर आपल्याला जो होणारा सुखाचा अनुभव आहे, ते सुख आपलं स्वरूपच आहे. असं जे नित्य प्राप्त असणारं सुख, त्याच्या प्राप्तीमध्ये सगळं आयुष्य माणूस घालवतो वाया. अप्राप्ताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणं काही चुकीचं नाही,
पण जी गोष्ट नित्य प्राप्तच आहे आपल्याला, त्याच्याच प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतो मनुष्य. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. सुखाच्या आशेनं जसं ते हरिण मृगजळाच्या प्राप्तीसाठी मृगजळाकडे बघून जसं धावून धावून उर फुटून मरतं, वास्तविक त्या मृगजळामध्ये पाणी कधीच नव्हतं, तरी पण त्याला ज्ञान नसल्यामुळं त्या मृगजळाच्या मागं लावून जसं ते हरिण उर फुटून मरतं, तसं हा जीव सुद्धा मनुष्य देहासारखा अत्यंत दुर्लभ असा मनुष्य देह मिळून सुद्धा जे नित्य सुख आपल्याला नित्य प्राप्त आहे त्याच्याच प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहे. ही एक सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, जीवाची शोकांतिका आहे. आणि या शोकांतिकेची कारण मीमांसा करणारी ही ओवी आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी कामो विषयावरी. आता या ओवीचा विचार केला तर पहिला शब्द आहे तैसा. ज्ञानेश्वरीची अशी एक पद्धत आहे, काय तैसा म्हटलं की सिद्धांत, तैसा म्हटलं की सिद्धांत. आणि त्याच्या वरच्या काय तैसा आलं की त्याच्या वरच्या 2-3 ओव्या बघायचं तर तिथं काहीतरी दृष्टांत असावा लागतो, आणि त्या दृष्टांताला अनुसरूनच सिद्धांत सांगितलेला असतो, त्याला म्हणायचं तैसा. इथं काय सिद्धांत सांगितला? तैसा हृदयामध्ये मी रामो, तो हृदयामध्येच मी राम तुमच्या ठिकाणी आहे, हा सिद्धांत आहे. मग आता या ओवीचा अर्थ जर सुटायचा असेल तर काय करावं? वरच्या 2-3 ओवींचा संदर्भ घ्यावा. काय सांगतो? जैसामध्ये काय सांगितलंय? 3 दृष्टांत दिले माऊलींनी. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड, परी ते अभिरुण गोचिड, अशुद्ध काय सेवती. दुसरा दृष्टांत दिला, का कमलकंदाने दुर्दुरी, नांदणूक एकची घरी, परी पराग सेविजे भ्रमरी, येरा चिखल चिवरे. आणि तिसरा दृष्टांत सांगितला, ना तरी निदैवाचे परिवरी, लोह्या रुतल्या हाती सहस्त्रवरी, परी तेत बैसोनी उपवास करी, का दरिद्रीजी. हे 3 दृष्टांत सांगितले आणि त्या दृष्टांतावर आधारित असणारा सिद्धांत आहे. पहिला दृष्टांत काय सांगतो? बघ बाबा अर्जुना, दूध पवित्र आहे, गोड आहे, गाईचं दूध पवित्र आहे, गोड आहे, पण त्या स्तनाला चिकटलेलं गोचीड, त्या गाईच्या स्तनाला जे चिकटलेलं गोचीड असतं ते त्या दुधाचा कधी आस्वाद घेत नाही, फक्त ते रक्त पिण्यामध्ये संतुष्ट असतं. त्या गोचिडानं थोडासा प्रयत्न केला, अजून थोडंसं आत पोकरलं तर त्याला पवित्र असं दूध प्यायला मिळू शकतं, पण ते प्रयत्न सुद्धा करत नाही. का? ते रक्त पिण्यामध्ये संतोष मानतं, रक्त पिण्यामध्ये संतुष्ट मानतं. अजून काय? त्या गोचिडामध्ये आणि त्या दुधामध्ये एक पातळ असा पडदा आहे. त्या पडद्यामुळे त्याला पाठीमागं असणाऱ्या दुधाचं ज्ञान नाही. त्या दुधाचं ज्ञान नसल्यामुळं त्याची प्रवृत्तीच होत नाही तिकडं, त्या दूध प्यावं अशी प्रवृत्तीच होत नाही, त्यामुळे ते रक्त पिण्यामध्ये संतुष्ट असतं. दुसरा दृष्टांत काय सांगितला? का कमलकंदा आणि दर्दुरी, नांदणूक एकची घरी, परी पराग सेविजे भ्रमरी, येरा चिखल चिवरे. बेडूक आणि कमळाचा कंद या दोघांचं वास्तव्याचं ठिकाण एकच आहे, मुक्काम पोस्ट, तालुका, जिल्हा सगळे एकच आहे. कुठं? चिखल. दोघं सुद्धा चिखलातच असतात. अत्यंत त्या कमळाच्या कंदाच्या अत्यंत जवळ असणारा कोण? बेडूक. कधीही त्या कमळातलं पराग सेवन करत नाही. लांबून येणारा भुंगा त्यातलं पराग सेवन करून जातो, पण त्या कमळाच्या अत्यंत जवळ राहून सुद्धा कधीही त्या बेडकाला त्यातलं कमळाचं पराग खायला मिळत नाहीत. का? त्याला त्याचं ज्ञान नाही. आपल्या जवळ असणाऱ्या कमळामध्ये ते मधुर असं पराग आहे, त्याचं त्याला ज्ञानच नाही, त्यामुळे ते प्रयत्न सुद्धा करत नाही, चिखल खाण्यातच समाधानी आहे. तिसरं काय? ना तरी निदैवाच्या परिवरी, लोह्या रुतल्या हाती सहस्त्रवरी, परी तेत बैसुनी उपवास करी, का दरिद्रीचे. एखादा निदैवी मनुष्य असावा. काय सांगितलं? एखादा कंजूस सावकार काय केलं? पैसा साठवून एक हंडा तयार करून आपण बसायच्या जाग्याला तो पुरला. अचानकपणे तो मरून गेला, पण त्यानं कुणालाही सांगितलं नाही. आपण बसलेल्या ठिकाणी सोन्याचा धनाचा हंडा पुरलेला आहे म्हणून सांगितलं नाही कुणाला. पुढची पिढी तिथं धन आहे याचं ज्ञान नसल्यामुळे दरिद्र्यामध्ये जगली, उपवास मार व्हायला लागली त्यांची. त्याचा मुलगा त्याच हंड्यावर बसायचा पण दारिद्र्यामुळे उपवास भोगायचा. हे निदैवी मनुष्य.
आता त्या धनाकडे त्याची प्रवृत्ती का झाली नाही? कारण खाली असलेल्या धनाचं त्याला ज्ञान नाही. तसं ह्या 3 दृष्टांतामध्ये जसं सांगितलं आहे, तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतासी कामो विषयावरे. तसा तो राम, ते सुख तुमच्या इथंच आहे, तुमच्या आतच आहे. पण त्याचं ज्ञान नसल्यामुळं भ्रांत मनुष्य काय विषयांच्या ठिकाणी कामना करत असतो. हा सिद्धांत आहे. आता एखाद्या ओवीचा अर्थ सुटायचा झाला तर गुरुजी सांगायचे, वरचे 2-3 श्लोक बघा, खालचे 2-3 श्लोक बघा, त्यांचा संदर्भ घ्या आणि मग चिंतन करा, तर श्लोक ओव्या व्यवस्थित सुटत असतात. वरचा श्लोक काय सांगतो? राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगम्यम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. ही अध्यात्मविद्या म्हणजे कशी आहे? राजविद्या आहे, राजगुह्य आहे, पवित्र आहे, उत्तम आहे, प्रत्यक्ष फळ देणारी आहे. का या अध्यात्मविद्येला राजविद्या आणि राजगुह्य असं का म्हटलं? राजविद्या म्हणजे सगळ्या विद्येच्या मध्ये श्रेष्ठ विद्या, विद्येंची राजा. जगामध्ये अनेक प्रकारच्या विद्या आहेत, पण त्या सगळ्या विद्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी विद्या म्हणजे कुठली? अध्यात्मविद्या. ज्ञानामध्ये 2 प्रकार पडतात. एक असतं वृत्तीज्ञान आणि दुसरा आहे ते स्वरूपज्ञान. वृत्तीज्ञानाचा प्रकार काय? आपली अंतःकरण वृत्ती इंद्रियाच्या बाहेर जाऊन, इंद्रियांच्या द्वारा बाहेर जाऊन एखाद्या पदार्थाला व्यापून त्या पदार्थाचं, त्या वस्तूचं ज्ञान होणं हा घट आहे. असं ज्ञान होणं हे वृत्तीज्ञान आहे. आता अंतःकरण वृत्ती हे अज्ञानाचा परिणाम आहे. अंतःकरण वृत्ती हा अज्ञानाचा परिणाम असल्यामुळं या वृत्तीज्ञानाच्या पाठीमागे नेहमी अज्ञान राहतं. तुम्हाला एखाद्या विशिष्ट वस्तूचं ज्यावेळी ज्ञान असेल त्यावेळी अन्य विषयांचं अज्ञान असणार. ज्यावेळी घटाचं ज्ञान आहे त्यावेळी पटाचं अज्ञान आहे, पटाचं ज्ञान होईल त्यावेळी घटाचं अज्ञान आहे. म्हणजे वृत्ती ज्ञानाच्या पाठीमागं अज्ञान असल्यामुळे तुम्हाला एका वेळी एकाच वस्तूचं ज्ञान असू शकतं. पण स्वरूप ज्ञानाच्या बाबतीत असत नाही. स्वरूप ज्ञान म्हणजे काय? आपल्या आत्म्याचं ब्रह्मरूपानं अपरोक्षत्वानं होणारं ज्ञान म्हणजे काय? स्वरूप ज्ञान. आपल्या आत्म्याचं ब्रह्मरूपानं अपरोक्षत्वानं होणारं ज्ञान म्हणजे स्वरूप ज्ञान आहे. आता यामध्ये काय होतं? एकदा तुम्हाला तुमच्या आत्म्याचं अपरोक्षत्वानं ज्ञान झालं की जगतातले सगळे पदार्थ तुम्हाला ब्रह्मरूपानं प्रतीतीला यायला लागतात. प्रत्येक वस्तूला हे ब्रह्म आहे, हे ब्रह्म आहे असं वेगवेगळं तुम्हाला ज्ञान करून घ्यायची गरज नाही. एकदा तुम्हाला तुमचा आत्मा ब्रह्मरूप आहे असं अपरोक्षत्वानं अनुभूती आली की सगळे जगतातले पदार्थ हे ब्रह्मरूपानंच प्रतीतीला यायला लागतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत हे तत्वज्ञ संत स्वीकारते, अशी दृष्टी, अधिष्ठान दृष्टी यायला लागते. आपल्याकडे प्रसिद्ध दृष्टांत आहे सोनाराचा, सगळ्यांनी ऐकलेला आहे. सोन्याचे देव एकटा सावकार सरकार घराणं होतं. घरामध्ये सोन्याचे देव होते. बसून खायचं, किती दिवस धन पुरल? सरकारांच्या मनात काय आलं? सोन्याचे देव काय, दगडाचे काय, पितळेचे काय, तांब्याचे काय, देव ते शेवटी देवच. कशाला पाहिजेत सोन्याचे देव? त्यापेक्षा सोन्याचे देव विकूया आणि काय करूया, त्यातनं पितळेचे देव घेऊया आणि उरलेला पैसा वापरता येईल आपल्याला, म्हणून सोनाराकडे घेऊन गेले सरकार. पहिला नंबर आला ज्योतिबाचा, कुलदैवताचा पहिला नंबर. आता कुलदैवताचा टाक, ज्योतिबाचा टाक आपण बघितलाय, ते 2 वेगळं वेगळं होते. घोडा आणि ज्योतिबा वेगळा वेगळा होतोय. सोनाराकडे नेऊन असं वेगळं वेगळं करून दाखवलं. काय होईल याचा दर? 1,40,000 नव्हता त्यावेळी. त्यावेळच्या दरानुसार सोनार म्हणाला, या घोड्याचं 7,000 देतो, ज्योतिबाचं 3,000, कारण ज्योतिबा लहान असतो, 3,000 मिळतील याचं म्हणा. सरकार म्हणाले, तुला काय अक्कल आहे काय नाही? देव आणि घोडा यातला फरक तुला काय कळतो का नाही? हा, घोड्याला 7,000 देतोस, देवाला 3,000, हे तुला तरी बरं वाटते काय? सोनार म्हणाला, तुझ्यासाठी घोडा आणि देव असेल, माझ्यासाठी सोनं घोडा देव हे काय नाही, माझ्यासाठी यात सोनं किती आहे हे महत्वाचं आहे. अशी सुवर्ण दृष्टी यावी, याला अधिष्ठान दृष्टी आहे. या अध्यात्म ज्ञानानं तुम्हाला काय ते अधिष्ठान दृष्टी प्राप्त होते. असं जगतातल्या सगळ्या पदार्थांचं ज्ञान करून देणारी विद्या ही, म्हणून हिला राजविद्या म्हटले. अजून काय? स्वप्नातले पदार्थ मिथ्या कधी ठरतात? जागा झाल्यानंतर. स्वप्नकाली स्वप्नातले पदार्थ सगळे सत्यच वाटतात, पण ते जागा झाल्यावर मिथ्या ठरतात. म्हणजे स्वप्नातले पदार्थ आणि त्यांची ज्ञान ही बाधित होतात. त्यांच्या त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होतो. मिथ्या शब्दाचा अर्थ काय?
ज्याचा ज्ञानानंतर त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होतो. दोरीवर भासलेला साप, एकदा त्याचं दोरी रूपानं ज्ञान झालं, इथं कालत्रयी साप नव्हताच असा अत्यंत अभावाचा निश्चय होतो. तसं स्वप्नातनं जागा झाल्यानंतर स्वप्नातले पदार्थ हे तिन्ही कालात नव्हतेच असा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होतो. म्हणजे बाधित होतं स्वप्नातल्या पदार्थांचं ज्ञान, हे बाधित होतं. तसं जागृती मिथ्या कधी? आत्मजागृती आल्यानंतर. एकदा ती आत्मजागृती आली, ज्ञानाची दृढ अप्रोक्ष अनुभूती आली की जागृतीतले सगळे व्यवहार, जागृतीतले सगळे पदार्थ आणि जागृतीतली सगळी ज्ञान ही बाधित होतात. सगळ्या विद्या सुद्धा बाधित होतात. म्हणून ज्या ज्ञानानं, ज्या विद्येनं सगळी ज्ञानं बाधित होतात, असं म्हणून या विद्येला काय म्हटलंय? राजविद्या म्हटलंय. सगळ्या विद्या, सगळ्या ज्ञानांना बाधित करणारी विद्या आहे, म्हणून याला काय म्हटलंय? राजविद्या. राजगुह्य का म्हटलं? कारण हे गुह्यातही गुह्य आहे, अत्यंत गुह्य आहे. अध्यात्मविद्या कीर्तनात, प्रवचनात सांगण्याचा विषय नाही. अधिकार असावा लागतो. अधिकारी गुरु आणि अधिकारी शिष्यामधला तो फक्त एक संवाद आहे. काय सांगितलं? किती गुह्य आहे? राजगुह्य म्हणजे गुह्यातही गुह्य. गुह्य म्हणजे गुपित, जे चार चौघात बोलता येत नाही त्याला आपण काय म्हणतो? गुपित म्हणतो. पण हे नुसतं गुह्य नाही, गुह्यातही गुह्य. इदम तो ते गुह्यत्तमम. राजगुह्य, सगळ्या गुह्यांचा राजा. या अध्यात्म जाणण्यासाठी अधिकारी गुरु आणि अधिकारी शिष्य असावे. अर्जुनाला बघा, हे अध्यात्मविद्या देवानं कुणाला सांगितली नाही? आपल्या पित्या वसुदेवाला सांगितली नाही, आई देवकीला सांगितली नाही, बंधू बळीभद्राला सांगितली नाही, किंवा आपल्या पत्नीला सुद्धा सांगितली नाही. एवढी श्रेष्ठ असणारी अध्यात्मविद्या, ती अध्यात्मविद्या देवानं कुणाला सांगितली? अर्जुनाला. कारण अर्जुनामध्ये ती अधिकारता होती. अर्जुना तू सुमनो आणि शुद्धमती, अनिंदको अनन्यगती. अर्जुना तू कसा आहेस? निर्मळ मनाचा, शुद्ध बुद्धीचा, कुणाचीही निंदा न करणारा, आणि मला अनन्य शरण आहेस. अजून काय? परियसी प्राज्ञा, तू असतेची संज्ञा, बोलेली गोष्टीच्या अवज्ञाने नसी करू. तू प्राज्ञ बुद्धीचा आहेस, आस्थेची मूर्ती आहेस, आणि मी सांगितलेल्या गोष्टीची अवज्ञा कधीही करणार नाहीस. ही लक्षणं तुझ्याकडे आहेत, म्हणून मी तुला ही अध्यात्मविद्या सांगालोय. अधिकारता बघून अध्यात्म सांगावं. माऊलीने सांगितले सुगरण आणि उदार, रसज्ञाने जेवणारा. ही लक्षणं जर एकत्र आली तर जेवणाचा आनंद वाढणाऱ्याला पण होतो आणि जेवणाऱ्याला पण होत असतो. जेवायला वाढणारी स्त्री कशी असावी? सुगरण असावी आणि उदार असावी. सुगरण म्हणजे 4 माणसाचं जेवण करायला सांगितलं की 500 रुपयाचा मसाला वापरणारी असावी. अशीला सुगरण म्हणता येईल काय आपल्याला? हिला सुगरण म्हणता येणार नाही. घरात काय जे आहे नाही त्याच्यापासून पण जी चविष्ट जेवण बनवते तिला काय म्हणावं? सुगरण. सुगरण असावी. आणि काय? उदार असावी. म्हणजे वाढताना हे अजून किती खाते काय की, अजून किती खाते काय की, असं कुचमत कुचमत वाढणारी नको. अगदी खाणारा तृप्त होईपर्यंत वाढणारी, तिला उदार म्हणावं. सुगरण आणि उदार. जेवणारा पण त्या लायकीचा पाहिजे. जेवणारा कसा पाहिजे? रसज्ञ आणि जेवणारा. रसज्ञ म्हणजे असं पंचपक्वानाचं ताट समोर ठेवलं की सगळं असं कालवायचं, गोळा करायचं आणि खायला चालू करायचं. त्याला रसज्ञ म्हणत नाहीत. रसज्ञ म्हणजे कसं? प्रत्येक पदार्थ चवीनं खाणारा. लोणच्याच्या जागी लोणचे खावावं, गोड कधी खावावं, भाजी कधी खावावी, हे चवीनं जो खातो त्याला रसज्ञ म्हणायचं. आणि पोटभर जेवणारा. ही लक्षणं जर आली एकत्र, सुगरण आणि उदार, रसज्ञ आणि जेवणारा, ही लक्षणं जर एकत्र आली तर काय होतं? त्या जेवणाचा आनंद वाढणाऱ्याला पण होतो आणि जेवणाऱ्याला पण आनंद होत असतो. तसं परमार्थामध्ये अधिकारी गुरु आणि अधिकारी शिष्य जर एकत्र आले तर आनंद हा गुरुला पण होत असतो आणि शिष्याला पण होत असतो. अधिकारी गुरु असावेत. अधिकारी गुरूंची लक्षणं सांगताना काय सांगितलं? श्रोत्रिय असावेत, ब्रह्मनिष्ठ असावेत, कृपाळू असावेत, सकल शास्त्र पारंगतू, ब्रह्मानंदी डुल्लतू, शिष्य प्रबोधने समर्थू, यथोचित निज बोधे. श्रोत्रिय असावेत म्हणजे का? शिष्य कधी कुठली शंका विचारायला सांगता येत नाही, त्या सर्व शंकाचं समाधान करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्याकडे असावं. सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेले असावे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे स्वतः जीवनमुक्त असावे, स्वतः त्या जीवनमुक्तीचा अनुभव घेतलेला असावा. तो ब्राह्मी अनुभूती त्यांनी स्वतः भोगलेली असावी. ब्रह्मनिष्ठ. आणि कृपाळू म्हणजे शिष्याचं कल्याण व्हावं असा त्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळा असावा. ही 3 लक्षणं ज्यांच्याकडे आहेत त्यांना काय म्हणावं? सद्गुरू म्हणावं. सद्गुरू मिळतात पण सत्शिष्य मिळणं कठीण आहे. आपली भारतभूमी आहे ती अत्यंत श्रेष्ठ आहे. ही वैराग्याची भूमी आहे, तपोभूमी आहे. इथं देवांचे अवतार झालेले आहेत आणि अनेक ऋषीमुनींनी इथं तप केलेलं आहे. त्यामुळे या भूमीमध्ये तुम्हाला महात्मे, सद्गुरू भेटणं फार कठीण आहे असं नाही.
प्रत्येक 25-30 किलोमीटरवर तुम्हाला एक महात्मा बघायला मिळेल इथं. पण सत्शिष्य मिळणं कठीण आहे. शिष्यांची लक्षणं अंगीकारणं कठीण आहे. आपण गुरूंच्या शोधात जायचं नाही, गुरूंना शोधायला बाहेर पडायचं नाही. आपण शिष्य, आपण ते अधिकारता आपल्यामध्ये तयार करायची. जसं पेरू पिकला तर पोपटाला काय बोलवायची गरज नाही, पोपट शोधत येतो. तसं जर तुमचा अधिकारता तयार झाली एकदा ती, की सद्गुरू तुम्हाला शोधत येतात. अधिकारी शिष्य असावा. शिष्याच्या अधिकारतेबद्दल सांगताना काय सांगितलं? शिष्य कसा असावा? अंतःकरणाचे 3 दोष, मल, विक्षेप आणि आवरण. त्यातले मल आणि विक्षेप हे स्वतःच्या साधनेनं दूर केलेले असले पाहिजेत. मग आवरणाच्या निवृत्तीसाठी त्यानं सद्गुरूंच्याकडे जावं. त्याच्यापूर्वी त्याच्याकडे विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व हे अंतरंग साधन चतुष्टय संपन्न असावा. एवढं सगळं त्याच्याकडे ही लक्षणं असावीत. मल आणि विक्षेप हे दोष पहिल्यांदा स्वतःच्या साधनेनं दूर करावे. मल म्हणजे काय? पाप आणि पापाची वासना. मल म्हणजे पाप आणि पापाची वासना. हे कधीपासून आहेत आपल्याकडं? अनंत जन्माच्या कर्माचे संस्कार आहेत ते आपल्यावर. त्यामुळे हे आपल्या ठिकाणी पाप करण्याची निषिद्ध वासना आपल्या ठिकाणी आहे. हा दोष कशानं जाईल? तर त्यासाठी शास्त्रानं सांगितला निष्काम कर्म. वेदविहित निष्काम कर्मानं मला दोष निवृत्त होतो असं सांगितलं. आता निष्काम कर्म म्हणजे फार काय मोठं नाही. सेवा करणं म्हणजेच निष्काम कर्म. सेवा करणं. आपण 21 रुपयाची पावती फाडतो आणि 21 लोकांना बोलून दाखवतो, याला निष्काम कर्म म्हणत नाही. लोक काय करतात माहित आहे? पाप झाकून ठेवतात आणि आपण केलेली सत्कर्म, आपण केलेली पुण्य मात्र अशी उघड करून सांगत असतात. उलट करावं. आपण केलेल्या पापाचा परिहार द्यावा. ही जागा, ही मंदिरं कशासाठी आहेत? काही पाप अशी असतात जी आपण आपल्या जवळच्या लोकांना पण सांगू शकत नाही. अशी पण काही पाप असतात आपल्याकडनं होतात, आपल्या घरच्यांना सांगू शकत नाही, जवळच्या मित्रांना पण सांगू शकत नाही. अशा पापाचा परिहार इथं देवाजवळ द्यायचा. मी तवानात अपराधी, कर्महीन, मतिमंद बुद्धी, तुझ मी आठविले नाही कधी, वाचा कृपानिधी माय बापा, देवा मी चांडाळ. हा परिहार आहे आपल्या पापांचा. हा कुठं द्यावा? देवाजवळ यावा. काय नाही, देवाजवळ आलं की लोक यादीच घेऊन येतात मागायची. ही जागा खरं तर आपल्या पापांचा परिहार देण्याची जागा आहे. पण लोक पाप झाकतात आणि पुण्य मात्र 4 चौघात उघड करून बोलत असतात. सत्कर्म झाकावं. सत्कर्म झाकावं. ते किती झाकावं? त्यासाठी माऊलींनी काही दृष्टांत देऊन सांगितलं. शेतकरी धान्य पेरताना ते बियाणं उघडं पडू नये म्हणून जेवढ्या काळजीपूर्वक त्याच्यावर माती झाकतो, तेवढ्या काळजीपूर्वक आपण केलेलं सत्कर्म झाकावं. तेवढ्या काळजीपूर्वक झाकावं. दुसरा दृष्टांत सांगतात माऊली. नवीन लग्न झालेली मुलगी जेवढ्या काळजीपूर्वक आपलं अवयव झाकत असते, तेवढ्या काळजीपूर्वक आपण केलेलं सत्कर्म झाकावं. अजून सांगतात माऊली, एखादा लोभी कृपण मनुष्य आपण साठवलेलं धन कुठं ठेवलेलं आहे हे कधी कुणाला शक्यतो बोलून दाखवत नाही. ते जेवढं जपून झाकतो, तेवढ्या काळजीपूर्वक आपण केलेलं सत्कर्म झाकावं. एवढंच कशाला? एखादी वेश्या विविध सौंदर्य प्रसाधनं वापरून जेवढ्या काळजीपूर्वक आपलं वय झाकायचा प्रयत्न करते, तेवढ्या काळजीपूर्वक आपण केलेलं सत्कर्म झाकावं. ही माऊलींचे दृष्टांत आहे. आपण केलेलं सत्कर्म झाकावं, निष्काम कर्म करावं, सेवाबुद्धीनं कर्म करावं. त्याच्यानं काय होतं? आपल्या ठिकाणचे मलदोष निवृत्त होत असतात. मग दुसरा दोष विक्षेप. त्याच्यासाठी निष्काम उपासना सांगितली. वारकऱ्याला नित्यनेम सांगितलेला आहे. नित्यनेम. त्या निष्काम उपासनेनं काय होतं? आपली बुद्धी स्थिर व्हायला लागते. जसं पाण्याच्या तळामध्ये एखादं नाणं पडलेलं आहे, त्या नाण्याचं जर आपल्याला दर्शन व्हायचं असेल तर काय करावं? पाणी स्वच्छ असावं. आणि नुसतं स्वच्छ असून चालणार नाही, तर ते पाणी स्थिर असावं. असं स्वच्छ आणि स्थिर पाण्यामध्येच फक्त त्या नाण्याचं ज्याप्रमाणे दर्शन होऊ शकतं, तसं अंतःकरण वृत्ती जोपर्यंत स्वच्छ आणि स्थिर होत नाही, तोपर्यंत आपल्या ठिकाणी असणाऱ्या त्या आत्मारामाचं आपल्याला दर्शन होऊ शकत नाही. म्हणून हे अंतःकरणाचे 2 दोष स्वतःच्या साधनेनं निवृत्त करायचे. आणि मग तिसरा दोष, त्याच्याकडे जाण्यापूर्वी आपल्या ठिकाणी असणारा विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व हे अंतरंग साधनाचा विचार करावा. ते आपल्याकडे येण्याचा आपल्या ठिकाणी ते असलं पाहिजेत. अंतरंग साधन चतुष्टय संपन्न आपण व्हावं. आपण किती वर्ष परमार्थ करतोय? प्रत्येक जण कितीतरी वर्ष परमार्थात आहे सगळेजण. आपण जर यथार्थ साधना करत असलो तर फल मिळण्याला काही अडचण नाही. आता किती वर्ष झाली आपण साधनेत आहे, पण सकारण सकल दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती नावाचं जे मोक्षाचं फळ जे संतांनी शास्त्राने सांगितलं, ते अजून तरी काय आपल्या स्वप्नात पण आलं नाही. याचा अर्थ काय? दोष कुणाचा आहे? दोष संतांच्याकडे असेल काय?
शास्त्राकडे दोष असेल काय? दोष कुणाचा नाही, देवाचा नाही, शास्त्राचा नाही, संतांचा नाही, दोष आमच्याकडे आहे. आम्ही साधनेमध्ये कमी पडत असतो. साधनेचा विचार करावा. आपलं एखादं कार्य जर सिद्धीला जात नसेल तर आपण विचार करावा, आपण कुठं कमी पडतोय, कुठं अडचणी येतात, अंतर्मुख होऊन विचार करावा. 2 कारणं सांगितले. कोणतंही कार्य होण्यासाठी 2 कारणं लागतात, एक साधारण कारण आणि असाधारण कारण. असाधारण कारण काय? एका विशिष्ट कार्य होण्यासाठी लागणारं विशिष्ट कारण, विशिष्ट कार्य होण्यासाठी लागणारं विशिष्ट कारण, त्याला म्हणायचं असाधारण कारण. जसं घटाच्या सिद्धीसाठी माती हे असाधारण कारण आहे, त्याचा स्वतःचा उपयोग नाही. वस्त्राच्या सिद्धीसाठी सूतच पाहिजे, तिथं माती आणून उपयोग नाही, कारण ते असाधारण कारण आहे. विशिष्ट कार्याच्या सिद्धीसाठी लागणारं विशिष्ट कारण त्याला असाधारण कारण म्हणावं. आणि दुसरं कारण त्याला म्हणायचं साधारण कारण. म्हणजे जगतातल्या याची आवत सगळ्या कार्यांना लागणारी कारण, त्याला म्हणायचं साधारण कारण. अशी 9 कारणं सांगितली शास्त्रानं. ती कुठली आहेत? एक ईश्वर ज्ञान, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, देश काल प्रागभाव आणि प्रतिबंधकाचा अभाव. ही 9 कारणं असल्याशिवाय कुठलंही कार्य सिद्धीला जाऊ शकत नाही. त्यातला सगळ्यात शेवटचा जो कारण आहे ते म्हणजे प्रतिबंधकाचा अभाव. जोपर्यंत प्रतिबंधाचा पूर्ण अभाव होत नाही तोपर्यंत आपलं कार्य पूर्ण होऊ शकत नाही. प्रतिबंधाचा पूर्ण अभाव व्हावा. मग आपल्याला जर ते मोक्षाचं फळ आपल्याला मिळत नाही तर समजून घ्यावं आपण काय प्रतिबंध आहे नक्की आमच्याकडं ते फळ येण्याचं. तर त्याचं उत्तर एकच आहे, विषयासक्ती आणि देहात्मबुद्धी. विषयासक्ती आणि देहात्मबुद्धी हे प्रतिबंध आहेत आपल्या ठिकाणी. आपण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयांच्या मध्ये आपण भुललेलो आहे. आपल्याला वाटतंय काय, आपण माळा घातल्या म्हणजे दारू आणि मांस सोडलं म्हणजे झालं, असं वाटतंय आपल्याला. फक्त तेवढ्यानं होणार नाही. विचार करा, आपला एकादशीचा फराळ हा जवळपास दिवाळीच्या फराळासारखाच झालाय. आपण त्यात काय फारसा अंतर आता राहिलेलं नाही. आपल्याकडे काही भागात आता वरीच्या भाकऱ्या करायची पद्धत आलेली आहे. का करतो आपण वरीच्या भाकऱ्या? भात गिळत नाही. परवा एकट्यानं मला विचारलं परवा, महाराज एकादशीला कोथिंबीर चालत्या काय नाही? मी म्हटलं 1/2 किलो बटाटो घातलास ते चाललं आणि ह्या कोथिंबीरीनं आता काय फरक पडणार? काय आहे मग? आपण फक्त तेवढ्यानं भागणार नाही. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, हे असं म्हणतो आपण. काय डोळ्यानं काय वाईट वाटतं ते बघतोच. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण म्हणतो. काय बाकी सगळं पण काय दिसतेल ऐकतेल, दुसऱ्याच्या निंदा हे पण आवडीनं ऐकतो का नाही? हे विषय आहेत. यांच्यामुळे, या प्रतिबंधामुळे आपल्याला तो सकल दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, या मोक्षाच्या फळापर्यंत आपण जाऊ शकत नाही. जसं उदाहरण सांगितलं, एखाद्या माकडाला पकडायचं झालं तर शिकारी काय करतो, मडक्यामध्ये फुटाणं ठेवतो आणि ते फुटाणं घेण्यासाठी माकड काय करतं, त्यामध्ये हात घालतं. आता ते फुटाणं धरल्यानंतर त्याची मूठ फुगते आणि त्याला वाटतं ते हात आता निघत नाही बाहेर. त्या माकडाला वाटते आपल्याला कोणीतरी धरले, आपल्याला कोणीतरी धरले. कोणी धरले? कुणीही धरलेलं नाही. आता त्याला जर त्यातनं सोडायचा, हात मुक्त करायचा असेल, त्याला जर मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल? जे धरलंय ते सोडायला लागणार. तसं आपल्याला पण मुक्त व्हायचं असेल तर ते जे धरलंय तेच सोडावं लागणार. काय धरलंय? देहात्मबुद्धी धरून ठेवले, विषयाच्या वासना धरून ठेवलेल्या आहेत. ह्या जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत त्या फळाचा विचार करणं म्हणजे व्यर्थ आहे. तत्वमसी महावाक्य आपण ऐकलं नाही काय? रोज पाठात, कीर्तनात, प्रवचनात हजारो वेळा ऐकले, पण परिणाम का झाला नाही आमच्यावर? का झाला नाही? ज्ञानाचा परिणाम व्हायचा असेल तर ज्ञान आपल्या ठिकाणी स्थिरावण्याची गरज आहे. म्हणून काय सांगितलं, एखादा रोज 1 लिटर दूध पित असेल तरी पण दिसायला असा काठी पैलवान असा दिसत असेल तर काय समजून घ्यायचं, ते दूध त्याच्यावर परिणाम केलं नाही. का? कारण ते पोटात स्थिरावलंच नाही. आता त्या दुधाचा जर त्याच्या तब्येतीवर परिणाम व्हायचा असेल तर काय करावं? त्या दुधाला व्यायामाची जोड द्यावं लागेल. तसं ज्ञानाचा जर आपल्यावर परिणाम व्हायचा असेल तर ते ज्ञान आपल्या ठिकाणी स्थिरावण्याची गरज आहे. ते जर ज्ञान स्थिरावायचं असेल तर काय सांगितलं माऊलींनी? विरक्ती वाचुनी काही ज्ञानासी तगण्याची नाही. त्या ज्ञानाला जोपर्यंत आपण वैराग्याची जोड देत नाही तोपर्यंत ते ज्ञान आपल्या ठिकाणी स्थिरावू शकत नाही. कालांतराने ज्ञान हे नष्ट होऊन जात असतं जर त्याला वैराग्याची जोड नाही दिली तर.
मग त्याला वैराग्याचा विचार सांगितला. वैराग्य असावं. वैराग्य म्हणजे माहित आहे आपल्याला, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत असणाऱ्या सर्व अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेला काय म्हणायचं? वैराग्य म्हणायचं. एवढ्यावर वैराग्याची व्याख्या संपत नाही. नुसतं एवढ्यावर वैराग्याची व्याख्या संपत नाही. वस्तू समोर असावी आणि मग वस्तूबद्दल वैराग्य असावं. वस्तू समोर असावी आणि वस्तूबद्दल वैराग्य असावं. वैराग्याच्या व्याख्या सांगणं आम्हाला फार सोपं आहे, पण ते अंगी बांधणं फार कठीण आहे. अकबर बादशाहच्या दरबारामध्ये एक उदाहरण सांगितलं. अकबर बादशाहच्या दरबारामध्ये एकदा बिरबलाला काय झालं, महत्वाचं काहीतरी काम होतं म्हणून संध्याकाळच्या वेळेला अकबराला भेटण्यासाठी गेला होता. तिथं ज्यावेळी तो दरबारामध्ये तिथं अकबर बादशाहच्या खोलीमध्ये गेला, बादशाह जेवत होता. बादशाहच्या खोलीत जेवत होता बादशाह. त्यानं ते दृश्य पाहिलं. बादशाह जेवतोय, बाजूला एक मांजर बसले. त्या मांजराच्या डोकीवर समई ठेवलेली होती आणि त्या समईच्या प्रकाशात बादशाह जेवत होता. बिरबलाला ते बघून अगदी आश्चर्य वाटलं. मांजर एवढं स्थिर आणि शांत साधूसारखं बसले हो. अकबर म्हणाला, बघितलं काय बिरबल, याला म्हणायचं शांतता. माझ्या समोर असं शांत राहायला लागते. ते शब्द बोचले बिरबलाला. दुसऱ्या दिवशी बिरबल घराकडे गेला. दुसऱ्या दिवशी बिरबल परत आला. येताना तयारीनंच आला बिरबल. खिशामध्ये 2 उंदीर घेऊन आला. तीच वेळ जेवणाची. अकबर बादशाह त्या दिव्याच्या प्रकाशात जेवतोय. मांजर अगदी साधूसारखं बसले शांत. असं 2 खिशातनं उंदीर त्यातला एक काढला आणि असा मांजराच्या पुढ्यात ठेवला. आता ते मांजर शांत राहील म्हटला. समई एकीकड, अकबर बादशाहचं ताट एकीकड, सगळं विस्कडून टाकलं. तसं आपल्या ठिकाणचं असणारं वैराग्याच्या गोष्टी कधीपर्यंत, जोपर्यंत अनुकूल विषय समोर येत नाही तोपर्यंतच त्या गप्पा बऱ्या आहेत. समोर अनुकूल विषय येत नाही तोपर्यंत वैराग्य बोलायला सोपा आहे, बरा आहे. माऊलींनी सांगितलंय आपलं वैराग्य कधीपर्यंत, एखादी सुंदर स्त्री आपल्या समोर येत नाही तोपर्यंतच बरा आहे. नाहीतर भल्या भल्यांची फजिती केलेली आहे. हे माऊलींचे दृष्टांत आहेत. वैराग्य यावं, विषय समोर असावा, अनुकूल असावा. असा अनुकूल विषय समोर असताना सुद्धा त्याच्याबद्दल वैराग्य असावं. असं वैराग्य पाहिजे तर त्याच्या पाठीमागं विवेक असावा लागतो. विवेक काय सांगतो? भाग त्याग लक्षणा सांगतो. हे करावं, हे करू नये हे सांगणारी बुद्धी म्हणजे विवेकयुक्त बुद्धी आहे. हा शास्त्रामधला हा व्यावहारिक विवेक आहे. योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय हे सांगणारा विवेक असला व्यवहारातला विवेक. परमार्थामध्ये विवेक काय? एक आत्माच नित्य आहे आणि त्या आत्म्याहून सगळे अनात्म पदार्थ हे अनित्य आहेत हे सांगणं म्हणजे परमार्थामधला विवेक आहे. असा विवेक जागृत व्हावा. हा विवेक जागृत होण्यासाठी काय सांगितलं? काहीतरी साधना सांगितली. त्यासाठी सद्गुरूंच्या कडा जा, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शना. तो विवेक जागृत व्हायचा असेल, त्या ज्ञानाचा परिणाम तुझ्या ठिकाणी व्हायचा असेल तर काय कर? गुरूंच्याकडे जा. तिथं तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ कायेन वाचेन मनानं त्यांच्याकडे दास्यत्वानं सेवा कर. सेवा कर त्यांची. त्या सेवेनं ज्यावेळी सद्गुरू प्रसन्न होतील त्यावेळी ते स्वतः तुला सांगतील, सांग बाबा तुला काय अडचण आहे, तू का माझी एवढी सेवा करायलायस? त्यावेळी आपला परिहार द्यावा. गुरुदेवा ज्या काय सांगावं मग अपेक्षित जे आपली तेही सांगती पुसेले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. गुरूंच्याकडे काय सांगायचं? गुरूंच्याकडे एकच मागायचं, गुरुदेवा मला या जन्म मरण रूपी संसाराच्या निवृत्तीची आणि परमानंदाच्या प्राप्तीची म्हणजे मोक्षाची इच्छा आहे. त्यावेळी सद्गुरू तुम्हाला सांगतील, बाबा ज्या जन्म मरण रूपी संसाराच्या निवृत्तीची तुला इच्छा आहे तो संसार तुझ्या ठिकाणी कधी झालाच नाही. आणि ज्या सुखाच्या प्राप्तीची म्हणजे मोक्षाची इच्छा आहे तो मोक्ष तुला नित्य प्राप्तच आहे हे सद्गुरू तुला सांगतील. संसार 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 म्हणजे तरी काय? घरदार, बायका, पोरं, भांडी कुंडी, पाहुणं रावळं याला संसार म्हणायचं काय? माऊली काय सांगतात? अगा उपजणे आणि निमणे हे साचची जे कामाने तया जीव लोक मी म्हणे संसार होण. म्हणजे जन्म मृत्यू, पाप पुण्य, कर्तृत्व भोक्तृत्व हे सगळे धर्म आपल्या देहाचे असताना मी देहाबरोबर जन्मतो, देहाबरोबर मरतो. मी पाप पुण्य करतो, त्याची फळं भोगतो. मी अमक्या गावचा, मी कीर्तनकार आहे, असे जे भाव आम्ही स्वतःच्या स्वरूपावर आरोपित करून घेतले आहेत याला काय म्हणायचं? संसार. हे संसार धर्म तुझ्या ठिकाणी नाहीत. ते सांगण्यासाठी माऊलींनी 8व्या अध्यायामध्ये एक प्रयोग करून दाखवला. माऊली म्हणजे साधकांचा मायबाप आहेत. साधक निशंक व्हावा यासाठी किती सूक्ष्मपणे किती खोल होऊन सांगतात माहित आहे. शाळेमध्ये जसं लहान मुलांना एखादा सिद्धांत कळण्यासाठी शिक्षक कसं प्रयोग करून दाखवतात तसं माऊलींनी प्रयोग करून दाखवला.
काय सांगितला? पै केशाचा गुंडाळा वरी ठेविलिया स्फटिक शिळा, वरी पाहिजे डोळा तव भेदली गमती. माऊली काय म्हणतात? एक केसाचा पुंजका ठेवावा, त्या केसाच्या पुंजक्यावर एक स्फटिकाचा खडा ठेवावा आणि वर्ण त्याला बघावं, वर्ण बघावं. आता तो स्फटिक कसा दिसेल? भंगल्यासारखा दिसेल. तो स्फटिकाचा खडा उचला आणि तांबड्या फुलावर ठेवा. आता स्फटिक कसा दिसणार? तांबडा दिसणार. तो स्फटिक उचला, पिवळ्या फुलावर ठेवा. स्फटिक कसा दिसणार? पिवळा. वास्तविक स्फटिक पिवळा पण नाही, स्फटिक तांबडा पण नाही आणि स्फटिक भंगलेला पण नाही. ज्या उपाधीचा संग त्या स्फटिकानं केला, त्या उपाधीचे भाव त्याच्या ठिकाणी आरोपित झाले. तसं आपण पण अंतःकरण नावाची उपाधी धारण केलेली आहे. त्या अंतःकरणाच्या उपाधीचे धर्म सुख दुःख लाभ हानी जय पराजय हे सगळे धर्म कुठले आहेत? त्या उपाधीचे असून ते आपण आपल्या स्वरूपावर आरोपित करून घेतले आहेत. त्या उपाधीचे धर्म आपले नाहीत. आपण कशा आहे? या सगळ्यांच्याहून वेगळा कोण? सच्चिदानंद ब्रह्म हे आपली खरी ओळख आहे. हे समजून घे म्हणून सद्गुरु शिष्याला त्या सांगतात. त्या सद्गुरूंच्या उपदेशाचं श्रवण करावं, मनन करावं, निधिध्यासन तत्वपदार्थ शोधन करावं. तत्वपदार्थ शोधन म्हणजे काय? तत्पदाचा त्वपदाचा वाच्यार्थ लक्षार्थ समजून घ्यावा. शंका येते शिष्याला. सद्गुरूंनी काय सांगितलंय? तत्वमसी, ते तू आहेस. ते म्हणजे ईश्वर, तू म्हणजे जीव. जीव आणि ईश्वर ह्या दोघांचं ऐक्य होईलच कसं? शिष्याला प्रश्न पडतो. जीवाची लक्षणं काय? गुरुदेवा, माझी लक्षणं अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, पाप पुण्याचा करता, फळाचा भोगता, जन्म मरणवान आणि काय? सुखानं संतुष्ट होतो, दुःखानं उद्विग्न होतो, ही माझी लक्षणं आहेत. ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, जीवाला त्याच्या कर्माची फळं देणारा. अजून काय? व्यापक, जगाचा मालक, ही त्याची लक्षणं. माझी लक्षणं अशी, त्याची लक्षणं अशी. आमच्या दोघांच्या मध्ये ऐक्य होईलच कसं? हा प्रश्न ज्यावेळी पडतो त्यावेळी सद्गुरू सांगतात, वाच्यार्थानं ज्यावेळी वाक्याचा अर्थ लागत नाही त्यावेळी भागत्याग लक्षणा करावी लागते. वाक्यातला काही अंशाचा भाग स्वीकार करायचा आणि काही अंशाचा त्याग करायचा. त्यामध्ये काय? जीवाची उपाधी काय सांगितली? अविद्या विशिष्ट चैतन्य जीव. आणि ईश्वराची उपाधी माया विशिष्ट चैतन्य ईश्वर. उपाध्या येणाऱ्या जाणाऱ्या असतात. नामरूपात्मक प्रकृतीचं कार्य असणाऱ्या उपाध्या अनित्य असतात, येणाऱ्या जाणाऱ्या. त्यामुळे त्या उपाध्या जर बाजूला काढल्या तर दोघातलं चैतन्य, अविद्या विशिष्ट चैतन्यच आणि माया विशिष्ट ही चैतन्य, दोन्हीतलं चैतन्य एकच आहे आणि तेच या जगाला अधिष्ठान आहे. असं ज्यावेळी आपल्याला बोध होतो त्यावेळी ते चैतन्य या जगाला अधिष्ठान नाही, मीच या जगाला अधिष्ठान आहे, अशी अनुभूती येते. अशी अनुभूती आल्यानंतर मग शिष्य तो परिहार देतो. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जीवा न च घ्राण नेत्रम न च व्योम भूमिर्न तेजो न वायू चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मी कोण आहे? मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, पंचप्राण नाही, पंचकोश नाही, स्थूल सूक्ष्म कारण देह नाही, स्वप्न जागृती सुषुप्ती अवस्था नाही. मी यांच्याहून वेगळा कोण आहे? चिदानंद रूप शिव. ही माझी खरी ओळख आहे. म्हणजे जो स्वतःला अल्पज्ञ समजत होता तो स्वतःला आता सर्वज्ञ समजायला लागला. जो स्वतःला जीव समजत होता तो आता स्वतःला शिव समजायला लागला. असं जीवाला शिव बनवणारी अध्यात्मविद्या आहे. म्हणून या विद्येला काय म्हटलेलं आहे? राजविद्या. जीवाला शिव बनवणारी विद्या ही, म्हणून हिला राज. आता ह्या अध्यात्म विद्येचं वर्णन ऐकल्यानंतर मग अर्जुनाच्या मनामध्ये सुप्त प्रश्न आहे जो उघडपणे बोललेला नाही अर्जुन, पण देवानच माऊलींनी देवाच्या मुखातून हा प्रश्न इथं ज्ञानेश्वरीमध्ये घातलेला आहे. अर्जुना, कदाचित तुला आता असा प्रश्न पडेल, काय ही सामान्य माणसं अगदी बारक्या बारक्या किरकोळ गोष्टींमध्ये पण आपला स्वार्थ बघत असतात, लोभ ठेवतात. एवढं श्रेष्ठ असा अध्यात्म विद्या घ्यायला ही विसरली कशी काय, असं कदाचित तुला शंका येईल. तर त्याचं उत्तर आता देताना देव काय सांगतात? बघ बाबा अर्जुना, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड, परी ते अविहरून गोचिड अशुद्ध काय नसे होती. जसं गोचिड स्तनाला चिकटलेलं असतं पण त्याला ज्ञान नसल्यामुळं ते दुधाकडे जात नाही, रक्त पिण्यामध्ये संतुष्ट असतं. किंवा कमळाच्या जवळ असणारा बेडूक त्या कमळामध्ये असणाऱ्या परागाचं सेवन करत नाही, कारण त्याला त्याचं ज्ञान नाही. किंवा निदैवी मनुष्याच्या खालीच हंडा ठेवलेला असून सुद्धा त्याला ज्ञान नसल्यामुळं तो त्या धनाचा उपभोग घेऊ शकत नाही, कारण त्याला ज्ञान नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू की भ्रांतासे कामू विषयावरी. तसा राम मी तुझ्या हृदयामध्येच आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. राम म्हणजे आता इथं दाशरथी राम नाही किंवा अयोध्यापती रामाचं वर्णन नाही इथं. आता तो राम म्हणजे कोण आहे? आत्मा राम आहे. योगी रमंती इति रामः. योगी अष्टांग योग करून निर्विकल्प समाधीमध्ये ज्या आनंदाचा उपभोग भोगतात ते आनंद पद म्हणजे काय? राम आहे.
तो राम कुठं आहे? मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आता हृदयामध्ये आहे, हृदयामध्ये आहे असं भरपूर वेळा म्हटलंय. अजून एक ओव्या, एरवी तरी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी, जी बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. इथं पण म्हटलंय हृदयामध्ये आहे, तिथं पण म्हटलंय राम हृदयामध्ये आहे. म्हणून काय हृदय फाडून, छाती फाडून बघायचं आहे काय? हृदयामध्ये म्हणण्याचा अर्थ काय? अंतःकरणाच्या ठिकाणी आहे. वास्तविक बघायला गेलं तर परब्रह्म तत्व हे सगळीकडेच व्याप्त आहे, पण विशेषत्वानं ते अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित होतं, कारण अंतःकरण हे सत्वगुणांनी युक्त आहे. जसं भिंतीवर आपण स्वतःचं प्रतिबिंब बघू शकत नाही, त्यासाठी आरशाच्याच समोर जावं लागतं. कारण हे भिंतीचं जे परमाणू असतात ते अस्वच्छ कणांपासून बनलेले असतात. अस्वच्छ परमाणूंचं कार्य आहे भिंत, आणि तेच आरसा हे कसं स्वच्छ परमाणूंचं कार्य असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब जसं बघायला मिळतं, तसं चैतन्य जरी सर्वत्र व्याप्त असलं तरी त्याची विशेषत्वानं अनुभूती ही आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी येते. कारण अंतःकरण हे सत्वगुणाचं कार्य सत्वगुणांच्या पासून बनलेलं. त्यामुळेच माऊलींनी काय सांगितलंय? तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. ते सर्व सुखाचं विश्रांती स्थान कुठं आहे? सुखाचं भांडार कुठं आहे? हृदयामध्येच आहे. परिभ्रांतासी कामो, काय सांगितलं? की भ्रांतासी कामो विषयावरी. भ्रांत मनुष्याला पण कामना कशाच्या ठिकाणी आहे? विषयांच्या ठिकाणी आहे. त्या सुखासाठी कामना भ्रांत मनुष्य कशाच्या ठिकाणी करतो? विषयाच्या ठिकाणी करतो. या भ्रांतीची व्याख्या करताना वृत्ती प्रभाकरामध्ये सांगितलं काय? वृत्ती प्रभाकरामध्ये भ्रांतीची व्याख्या सांगताना काय सांगितली व्याख्या? निष्फळ प्रवृत्तीजनक जे ज्ञान त्याला भ्रांती ज्ञान म्हणायचं. त्यालाच विसंवादी असंही म्हटलेलं आहे. निष्फळ प्रवृत्तीजनक जे ज्ञान त्याला काय म्हणायचं? भ्रांती ज्ञान. म्हणजे ज्ञान, ज्या ज्ञानाच्या योगानं निष्फळ प्रवृत्ती होते त्याला भ्रांती ज्ञान म्हणावं. जसं आपण रस्त्यानं चालता चालता एखाद्याला वाटेमध्ये एखादा चमकणारी वस्तू दिसली, चमकणारी एखादी लहान वस्तू दिसली, त्याला काय वाटलं? कदाचित तिथे एक चांदीचा रुपया पडलेला आहे असं त्याला ज्ञान झालं. आता त्याला काय इच्छा निर्माण झाली? तो रुपया आपण घ्यावा. म्हणून तो त्या रुपयाच्या दिशेनं गेला. तिथपर्यंत जाण्याचं त्यानं कष्ट केलं आणि ती वस्तू त्यानं जवळून असं उचलून बघितली तर ते काय होतं? शिंपलं होतं. शिंपलं होतं म्हणजे काय? वस्तूचं ज्ञान, त्याच्या प्राप्तीची इच्छा, त्यासाठी लागणारे प्रयत्न, हे 3 गोष्टी होत असतात. वस्तूचं ज्ञान झालं काय? तिथं काहीतरी चमकणारी वस्तू आपल्या समोर आहे असं वस्तूचं ज्ञान झालं. म्हणून आपण तिथपर्यंत गेलो आणि ती उचलून बघितलं तर काय होतं? तिथं शिंपलं होतं. आता तिथं जाऊन आपल्याला ज्यावेळी कळालं हे शिंपलं आहे, त्यावेळी काय झालं? ते इथपर्यंत आलेलं जे कष्ट होतं आपलं, त्या शिंपल्यापर्यंत जाण्याचं जे केलेलं कष्ट होतं ते कसं झालं? निष्फळ ठरलं. ते केलेलं कष्ट काय ठरलं? निष्फळ ठरलं. ते निष्फळ कशामुळे ठरलं? ज्ञान झालं. सुरुवातीला आपल्याला जे ज्ञान झालं काय? तिथे काहीतरी चमकणारं पडलेलं आहे, ते कदाचित रुपयाच असावा असं जे ज्ञान झालं, त्याच्यामुळं आपली निष्फळ प्रवृत्ती झाली ते घेण्यापर्यंत. असं ज्या ज्ञानामुळं निष्फळ प्रवृत्ती होते त्या ज्ञानाला भ्रांती ज्ञान म्हणायचं. तसं आपल्या पण ठिकाणी तसंच आहे. आपण निष्फळ प्रयत्न करतोय सुखाच्या ठिकाणी, विषयाच्या ठिकाणी सुखाची बुद्धी ठेवून. सांगितलं मगाशी मृगजळाचं उदाहरण सांगितलं. मृगजळ आपल्याला पण दिसतं आणि त्या हरणाला पण दिसत असतं. हरिण त्या मृगजळाच्या मागं, त्या मृगजळामध्ये पाणी आहे म्हणून त्यावर सत्यत्व बुद्धी ठेवून पळून पळून त्याच्या मागं ऊर फुडून मरतं. आपण कधीही त्या मागं धावत नाही किंवा घागरी घेऊन तिथं पाणी भरायला जात नाही. का? त्याच्याबद्दल तिथं पाणी नाही असा त्रैकालिक अत्यंताभावाचा आपल्या ठिकाणी निश्चय. पण त्या हरणाला तसं त्याचं ज्ञान असल्यामुळं ते हरिण तिथपर्यंत धावत धावत तिथं काय प्रयत्न करत असतं त्या पाण्याच्या प्राप्तीसाठी. तसं आपण पण विषयाच्या ठिकाणी सुख नसताना विषयामध्ये सुख आहे असा आपण भाव ठेवून सुखाच्या प्राप्तीसाठी विषयांचा पाठलाग करतो. या मनुष्य देहामध्ये सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. त्या विषयांच्या मध्ये सुखबुद्धी ठेवून आपण त्या विषयांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करालोय. विषयांच्या ठिकाणी सुख कधीच नव्हतं, कधीच नव्हतं. बघा, एखाद्याला आता समजा एखाद्याला बटाट्याची भाजी आवडत असेल, बटाट्याची भाजी आवडत असेल तर त्याच्यासाठी सुख काय? बटाट्याची भाजी म्हणजे सुख. अगदी सगळे पदार्थ जरी नावडीचे असतील आणि जरी एक भाजी जरी आवडीची असेल तरी त्याला काय वाटतं? जेवण अगदी चविष्ट झाले असं म्हणतो तो. बटाट्याची भाजी म्हणजे सुख असं एखाद्याला वाटत असेल. आता खरंच त्या भाजीमध्ये जर सुख असेल तर प्रत्येकालाच ती भाजी खाल्ल्यानंतर सुख वाटायला पाहिजे.
पण असं होत नाही. कदाचित एखाद्याला भाजी आवडत पण नसेल. काही लोक बटाटू काढून पण ठेवतात जेवणातनं. बटाटू काढून पण ठेवतात. का असं होतंय? कारण त्या ठिकाणी सुख कधी नव्हतंच. सुख नसतंच विषयाच्या ठिकाणी. अजून काय सांगितलं? आपल्याला चहा पिलं की बरं वाटतं. चहामध्ये सुख वाटतं. आता 1 कप चहा पिल्यानंतर सुख वाटतं. मग अधिक चहा पिल्यावर सुख वाढत जायला पाहिजे. किटलीभर चहा प्या. सुख वाटायला पाहिजे का नाही? किंवा सुख वाढत जायला पाहिजे. वाढत नाही. काय होतं? सुख कमी व्हायला लागतं. आणि कालांतराने काय होतं? अधिक चहा पिल्यानंतर त्या चहाकडे बघितल्यावर वीट यायला लागतो, ओकारी यायला लागते. चहामध्ये जर सुख असतं तर त्याचा वीट का आला असता मग? कारण विषयाच्या ठिकाणी सुख हे कधी नसतंच. आपल्याकडे एक प्रसिद्ध उदाहरण आहे कुत्र्याचं. कुत्रं माहित आहे का नाही? 4 पायाचं कुत्रं असते. असं एक कुत्रं सकाळी मॉर्निंग वॉकला गेलं. मॉर्निंग वॉकला सकाळी कुत्र्यानं जावं. बरं असतं तब्येतीसाठी. ज्यावेळी डॉक्टर सांगतात बीपीचा त्रास आहे, शुगर वाढले, त्यावेळी कुत्र्यानं मॉर्निंग वॉकला जावं. बरं असते. काकडा म्हटलं की कधी कुत्रं ते सकाळी उठणार नाही लवकर. पण डॉक्टरनं सांगितलं बीपी वाढली, शुगर आहे, की गजर लावायच्या आधी 5 मिनिटं आधी उठून जाणार. असं एकटं कुत्रं मॉर्निंग वॉकला सकाळी निघालं. रस्त्यानं जाता जाता त्याला बाजूला एक वाळलेलं हाड गावलं. वाळलेलं हाड सापडलं त्याला. आता त्यामध्ये कोण पार्टनर नको, शेअरिंग व्हायला नको म्हणून त्याने काय केलं? ते हाड घेतलं आणि एखाद्या कोपऱ्यामध्ये गेलं. ते बाजूला कोपऱ्यात घेऊन हाड गेलं. वाळलेलं हाड होतं ते. त्यातनं काय येणार होतं काय? वाळलेल्या हाडातनं काय येणार नव्हतंच. पण ते पण शेवटी कुत्रच 2 पायाचं. ते पण काय ऐकणारं नव्हतं. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्नानं वाळूतनं तेल काढणाऱ्यांची जात आहे आमची. संतांनी कितीही सांगून देत विषयाच्या ठिकाणी सुख नाही, आपण ऐकणार नाही. संत कितीही सांगू देत दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. संत माप सांगतील, आम्हाला मान्य नाही ते. आम्ही संसार सुखाचा करायचा प्रयत्न करणारच. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे. कुत्र्यानं ते हाड चघळायला सुरुवात केली. चघळायला लागलं. शेवटी त्या वाळूतनं तेल गळालंच. त्या हाडाचा एक तुकडा त्याच्या हिरडीमध्ये घुसला आणि त्या हिरडीतनं रक्त यायला लागले. ते रक्त त्या हाडाला लागलं. त्या कुत्र्याला वाटलं हे रक्त कदाचित त्या हाडातनच आले, म्हणून ते अजून त्या हाडाला चघळायला लागलं. अजून रक्त यायचं. अजून त्याला वाटायचं हाडातनच रक्त आलंय, अजून चघळायला लागले. आपलं तरी काय? तसंच आहे. विषयामध्ये सुख नसताना आपल्याच ठिकाणी असणारा आनंद हा कुठं प्रतिबिंबित होतो? तो विषयांच्या ठिकाणी होतो. का? सांगितलं मग अशी प्रक्रिया. बुद्धी इच्छित विषय प्राप्त झाला असता एका क्षणापुरतं बुद्धी स्थिर होते. त्या स्थिर बुद्धीमध्ये आपल्या ठिकाणी असणाऱ्या आत्मानंदाचं आपल्याला भान होतं. पण भ्रमानं आपल्याला काय वाटतं? विषयामध्ये सुख आहे म्हणून हे भ्रमामधलं सुख आहे. या सुखाला आपण त्यामुळे आपली इंद्रिय ही बाहेर त्या विषयाच्या ठिकाणी विषयांच्या सुखाच्या मागे धावत आहेत. वास्तविक जिथं त्या सुखाचा मूळ स्रोत आहे त्या ठिकाणी आपण ती इंद्रिय आत वळवली पाहिजेत, तर त्या सुखाचा खरा भोग आपल्याला बघायला मिळणार. बैल जी पाटाला पाणी पाजवत होती पूर्वी, त्यांचं तोंड बाहेरच्या बाजूला असायचं, विहिरीच्या किंवा बाहेरच्या विरुद्ध दिशेला असायचं. त्या बैलांना जर पाणी प्यायचं झालं तर ते पाणी कुठलं प्यायचं? ते पाटातलंच प्यायचं. वास्तविक तो पाण्याचा स्रोत कुठं आहे? पाठीमाग आहे. तसं आपल्या ठिकाणी पण तो आनंदाचा खरा स्रोत कुठं आहे? तर आपल्या आत आहे, हृदयामध्ये. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामो विषयावरी. पण हा भ्रांत मनुष्य विषयामध्ये सुखाची बुद्धी ठेवून भ्रमानं विषयांची कामना करत आहे. त्या विषयांच्या कामनेपासून आपण त्यातनं परावृत्त होऊन आपल्या त्या आत्मारामाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी लागणारी ईश्वर कृपा, अंतकरण कृपा, शास्त्र कृपा, सद्गुरु कृपा ही सर्वांना संपादित व्हावी, प्रत्येकाला मिळावी एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून माझ्या गुरुजींच्या चरणावर प्रार्थना अर्पण झाली.